मी तर ऐकलंय की चंद्रा कुटुंबीय तुझं मूल दत्तक घेण्यासाठी आत्तापासूनच उतावळे झालं तर हे ऐकून कसं वाटलं मिशेल? शोना, तू हे असं करून माझ्या फ्युचरसाठी प्रॉब्लेम उभे करतेस. अहो डॉक्टर साहेब, जर तुमचे रिपोर्ट्स असेच चुकीचे येत राहिले ना तर सगळे क्लायंट्स जातील पळून. नासिर मिया, प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की तुम्ही 20,000 घेताय लोकांकडून आणि मला फक्त 6,000 देताय. तुमची सोनोग्राफी रूम आणि तुमच्या नर्सिंग होम मध्ये काय काय चालतं ते सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. काय इच्छा आहे तुझी? रस्त्यावरून तुमची वरात काढायची इच्छा आहे. कुठे आहेस तू? मला आत्ताच्या आता तुला भेटायचं. मी लगेच तुझ्याकडे येतोय. अरे बाप रे! अहो डॉक्टर साहेब, हा तर गुप्तहेरांचा कॅमेरा आहे. मला वाटतं ही तर कोणाची तरी मोठी चाल आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही काळजी करू नका. आता जेव्हा तुमच्याशी हात मिळवलाय तेव्हा त्यावरचा तोडगाही मीच शोधून काढेन. मला असं वाटतंय की आपण याआधी भेटलोय. फक्त कामाचं बोलू शकतो का? हे बघा, मी स्पष्टच काय ते तुम्हाला सांगून टाकतो. ही जी तुम्ही आमच्या नर्सिंग होमवरची एक फिल्म तयार केली आहे ना, लपून छपून, मी त्याच्याविषयीच बोलतोय. बोला ना,
काय करायचं त्याचं? हे तर तुम्ही लोकांनीच ठरवायचं की त्याचं काय करायचंय. फुटेज तुम्हाला हवंय की एखाद्या न्यूज चॅनलला देऊ? आधी सांग, फुटेजच्या बदल्यात तुला काय हवंय? 1 कोटी. हे शक्य नाहीये, कारण माझ्याजवळ 1 कोटी नाहीयेत. आणि समजा असते तरी जणू आपण यांना दिलेच असते. जशी तुमची इच्छा. विचार करा. विचार काय करायचा? हा? ते टीव्हीवर दाखवायचं ना. जा ना मग, दाखवा ना हो. दाखवा ना हो टीव्हीवर. आम्ही पण बघतोच आमचं काय वाकडं करताय ते. अहो जरा काहीतरी भान ठेवून बोलणी करा. अहो काय हवे ते 1,00,000-2,00,000 घ्या आणि व्यवहार संपवून टाका. तुम्ही लोक माझा वेळ फुकट घालवताय. मी निघतो. अहो अहो साहेब, तुम्ही तर लगेच नाराज झालात. अहो जरा बोलणं ऐकून तर घ्या. उभे राहा इकडे. फुटेजच्या बदल्यात किती देऊ शकता? 10 लाख. खूपच कमी आहे. आणखी काही मार्ग निघू शकेल का? एक मार्ग आहे. कोणता? शोना मालाकर तुमच्या घरात राहते ना? हो, मग तुम्हाला तिचं अबॉर्शन करावं लागेल. व्हॉट? तुला तिचं मूल का मारून टाकायचंय? हा माझा पर्सनल मॅटर आहे. हो किंवा नाही ते सांगा. अरे पण- अहो मी होकार देऊन टाकतो. चला ती सीडी आमच्या ताब्यात द्या. या प्रश्नाचं उत्तर मला डॉक्टर विशालच्या तोंडून ऐकायचंय. बोला, हो की नाही? हॅलो डॉक्टर विशाल. हाय जिने. डॉक्टर विशाल, जिनी अंकल आणि आंटी बरोबर गंगा स्नानासाठी गेली आहे. अरे हो, ऍक्च्युली डॅड बोलले होते पण मी विसरलो. दिव्या कुठे? दिव्या सोशल ॲक्टिव्हिटीसाठी बाहेर गेली आहे. अरे वा, म्हणजे याचा अर्थ आज तुम्ही घरात एकट्याच आहात. ते मी काही करू का? थँक्स शोनाजी. बसा ना प्लीज. प्लीज बसा. म्हणजे आज आपण दोघं एकत्र मिळून 1 कप चहा प्यायला काहीच हरकत नाही. आणि हो, तब्येत कशी आहे तुमची? हो, मी एकदम ठीक आहे.
अहो, तुमच्या तब्येतीची काळजी घेणं तर आमची ड्युटी आहे. कारण तुम्ही तर चंद्रा कुटुंबाच्या वारसाला जन्म देणार आहात ना. शोना मालाकार, तुम्ही तर खरोखरच माळेप्रमाणे आहात. एकदा का एखाद्याच्या गळ्यात अडकलात की मग अमरवेली सारखं त्याला पूर्णपणे जखडून टाकता. काय आता बघा ना, चंद्रा कुटुंबाचंच एक्झाम्पल घ्या ना. सगळं काही सोडून तुमच्या सेवेसाठी रुजू झालेत. चंद्रा कुटुंब त्यांच्या येणाऱ्या वारसासाठी रेड कार्पेट वेलकम देत आहे. स्वप्न आणि स्वेटर विणले जात आहेत. आणि ऍक्च्युली दुसरी बाजू काहीतरी वेगळीच आहे. ज्या अनैतिक अपत्याला आम्ही आपलंसं करणार आहोत त्याचा बाप आम्हाला ब्लॅकमेल करतोय. मिशेल भास्कर. मला तुझ्यासारख्या खालच्या पातळीच्या आणि घाणेरड्या माणसाची घृणा वाटते. तरी सुद्धा मी तुला भेटायला आले. एवढा तिरस्कार मनात असूनही तुम्ही मला भेटायला आला आहात. ग्रेट. बोला ना, काय मदत करू शकतो मी तुमची? मिस्टर भास्कर, तुम्हाला नक्की हवंय तरी काय? तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला काय म्हणायचं ते माझ्या काही लक्षात येत नाहीये. मला एका गोष्टीचं खरं खरं उत्तर हवंय. जर चंद्रा कुटुंबाने शोनाचं मूल स्वीकारलं तर? स्वीकारलं तर म्हणजे तुम्हाला ते दत्तक घ्यावंसं वाटतंय? येस. मग मग ह्या गोष्टीवर तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे? नक्कीच आहे. फ्युचरमध्ये मला प्रॉब्लेम होऊ शकतो. कसे काय? जर तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते मूल तुमचं नाहीये. मग तुम्हाला कसली भीती आहे? तुम्हाला नक्की हवंय तरी काय? का माझ्या सरळ मार्गी नवऱ्याला डॉक्टर विशालला ब्लॅकमेल करताय तुम्ही? चुकीचे आरोप करताय तुम्ही माझ्यावर मॅडम. मला तर चंद्रा कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये असंच वाटतं. एक मिनिट मिशेल, चंद्रा कुटुंबाचे इतकेही वाईट दिवस नाही आलेत. तू आमची काळजी करणं सोडून दे. जर मी चंद्रा कुटुंबाची काळजी करणं सोडून दिलं तर 2 दिवसात तुम्हाला तुमची योग्यता आणि पात्रता दोन्ही गोष्टी कळतील. का? एका भोळ्या भाबड्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुझं समाधान नाही झालंय का? मी कधी असा विचार देखील केला नव्हता की तू आमच्या समजूतदारपणाचा असा फायदा घेशील. आम्ही शोनाला आश्रय दिला आणि ही गोष्ट तुला सहन झाली नाही म्हणून तू आमच्याशी असा वागतोयस का? ओ, तर तुम्हाला या उपकारांच्या मोबदल्यात डॉक्टर विशालचं आयुष्य हवंय ना? पण जरा एक गोष्ट सांगा, घोड्याने चण्याशी मैत्री केली तर तो खाणार काय? यावेळी मी एक शिकारी आणि डॉक्टर विशाल माझे शिकार. आणि मी माझ्या हातात आलेली शिकार एवढ्या सहजासहजी सोडत नाही. हे माझ्या प्रोफेशनच्या विरुद्ध आहे. शोना मालाकार, आजपर्यंत मी तुमच्या कथेत कधीच रस घेतला नव्हता. पण आता मला संशय येतोय की या खेळात तुम्ही देखील सामील आहात. आणि शेवटी तुम्ही तुमचं अनैतिक मूल तर चंद्रा कुटुंबाच्या गळ्यात बांधलंच. आणि अगदी प्रेमाने आमच्या संपत्तीवर स्वतःचा हक्क प्रस्थापित केला. मी तर हैराण झालोय. शोना मालाकार, प्लीज प्लीज द हेवन सेक माझ्या साध्या भोळ्या कुटुंबाला माफ करा. ह्या कुटुंबाने तुम्हाला आश्रय दिलाय, त्याचे असे पांग फेडले तुम्ही. आणि तुमच्या त्या प्रियकराला सांगा की माझ्या कुटुंबाला बदनाम करू नकोस आणि ब्लॅकमेलही करू नकोस. तुमचा बॉयफ्रेंड त्रयस्थपणे खेळ खेळतोय आणि तुम्ही इथे घरात राहून खेळ खेळताय. आणि आता तुम्हा दोघांच्याही चेहऱ्यावरचे मुखवटे बाजूला झालेत.
शोना 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 कसला विचार करतोयस विशाल? अशी संधी तुला पुन्हा मिळणार नाही. हिला एक असं इंजेक्शन देऊन टाक ज्यामुळे तिचं मूल लगेच पडू शकेल. साप पण मरेल आणि काठीही तुटणार नाही. त्यामुळे मूल तर पडेल, पण हे धोकादायकही ठरू शकतं. हो, पण तुझा या संकटापासून पिच्छा तर सुटेल ना. तू मिशेलच्या कचाट्यातून सुटशील आणि चंद्रा कुटुंबाची इब्रत सुद्धा वाचेल. आणि मग या मुलीला या अभिशापातून मुक्ती सुद्धा मिळेल विशाल. कदाचित तू बरोबर बोलतोयस. हो, मग एकाच दगडाने अनेक पक्षी मारता येऊ शकतील. कम ऑन, हिम्मत दाखव. अशी संधी सारखी सारखी मिळत नसते. हो, पण जर मम्मा आणि जिनीला हे कळलं तर आयुष्यभर मला कोणीच माफ करणार नाही. आणि जर मिशेलने तुझं पितळ उघडं पाडलं तर तू कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस. म्हणूनच पुढे हो विशाल. कम ऑन, हा विषय आता इथेच संपवून टाक. कदाचित नियतीला हेच मान्य आहे. कमान कमान कमान. हो, पण जर तुम्हाला उपकारांची परतफेड हवी असेल तर जाऊन शोना मला करायला सांगा. माझ्यावर कोणते उपकार केले तुम्ही? आणि चला ठीक आहे, तुमचं म्हणणं ऐकून जरी मी डॉक्टर विशालला सोडून दिलं तरी ते एक वेळ माझी नाही पण कुणाची तरी शिकार होणारच. याचा अर्थ काय? असा इनोसन्स दाखवायचा प्रयत्न करू नका डॉक्टर दिव्या. सगळ्यांना माहिती आहे तुम्ही डॉक्टर विशालच्या फक्त पत्नीच नाही तर नर्सिंग होम मध्ये पार्टनर पण आहात. आणि तिथे एवढं काही चालू आहे ज्याबद्दल तुम्हाला काही माहित नाही. ही गोष्ट पचवणं जरा कठीणच आहे. तुझे घाणेरडे विचार आणि तुझी घाणेरडी वृत्ती स्वतःकडेच ठेव. मी निघते. थांबा जरा. तुम्हाला वाटतंय तितकी ही गोष्ट साधी सोपी नाहीये. तुमचे हस्बंड पेशाने एक डॉक्टर असतीलही पण त्यांचं खरं रूप अतिशय भयंकर आहे. ही इज अ किलर. कमॉन, हिम्मत दाखव. अशी संधी सारखी सारखी मिळत नसते. तू मिशेलच्या कचाट्यातून सुटशील आणि चंद्रा कुटुंबाची इब्रत सुद्धा वाचेल.
असा भेकड होऊ नकोस विशाल. आता फक्त हीच एक संधी आहे. नाहीतर कुणाचं तरी अनैतिक अपत्य चंद्रा कुटुंबाच्या वारसा हक्कांवर कायम अधिकार गाजवेल. हा जो नेकलेस तुम्ही घातलाय त्याची किंमत किती असेल? यासाठी विशालने कमीत कमी 4 खून केले असतील. तुझं काम मी करून टाकलंय. एवढ्या लवकर?